नमस्कार मित्रांनो. या आज मी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवतो. गुगल अर्थ ऐकलं का तुम्ही? गुगल अर्थवर काही नकाशे वगैरे पाहिले आहे का? काही प्लेसेस पाहिले आहे का? मॅप, जे गुगल मॅप आहे आपल्या मोबाईलमध्ये, तुम्ही सुद्धा पाहू शकता. तुमच्या मोबाईलवर पण ते दिसेल. कारण की मी स्वतः पाहिलं तेव्हा मी अचंब्यात पडलो की नक्की ही वस्तू काय आहे. मग ही आपल्या म्हणजे डिजिटल क्रिएटरनं काही बनवलं आहे की कोणत्या पुरातन माणसांनी बनवलेलं आहे, का हा फक्त डोळ्याचा भ्रम आहे? म्हणजे मोबाईलवरून पाहताय गुगल मॅपवर म्हणून, सॅटेलाईटने जे दृश्य टिपलेले आहे ते पाहताय म्हणून असा भ्रम निर्माण होत आहे, का काय आहे हे तुम्ही सुद्धा मला सांगा. तर खूपच म्हणजे पुरातन काहीतरी आहे. मला तर वाटते हे एक एलियनचा दरवाजा असेल किंवा एलियनचं ठिकाण असेल, किंवा जे सॅटेलाईटवरून पाहिल्यावर सुद्धा असं दिसत आहे की जसं काही अ, ही खूप मोठी एक आकृती आहे. त्याच्यात वेगवेगळे चेहरे दिसत आहे. जितके चेहरे पाहणार तितके त्याच्यात चेहऱ्यावर चेहरे दिसत आहे. आणि हे आहे जगाच्या शेवटच्या टोकावर, म्हणजे जो दक्षिण अमेरिकेचा दक्षिण अमेरिकेचा भाग आहे, अर्जेंटिना चिली देशाचा, म्हणजे ते अँडीज पर्वतरांगा. त्या पर्वतरांगाच्या शेवटी नाही का, मी तुम्हाला आता दाखवतोच, तुम्ही मॅपमध्ये पहा. आणि त्या मॅपमध्ये पण मी तुम्हाला आपण बघूया पूर्ण काय आहे. तर हा बघा, हा आपला इंडिया आहे, भारत देश आपला होमटाऊन. आपलं बिलकुल आपण मधामध राहतो भारताच्या. चला आता, हा आफ्रिका. आणि ह्या बाजूला हा बघा अमेरिका. हा नॉर्थ अमेरिका, युनायटेड स्टेट. आणि हा दक्षिण अमेरिका. याच्यात कोणते देश? व्हेनेझुएला, कोलंबिया, चिली, अर्जेंटिना, ब्राझील हे देश दिसत आहे. हा बघा, हे दक्षिण अमेरिका आणि अर्जेंटिना, चिली. आणि ही जी खालची बर्फाची लाईन जे दिसत आहे ती आहे अँड्रीज पर्वतरांग. आणि हा आहे अंटार्क्टिका, पूर्ण दक्षिण ध्रुव, आपल्या पृथ्वीचे दक्षिण ध्रुव. इथे 6 महिने रात्र आणि 6 महिने उजेड असं कालचक्र चालतं. आणि हे बघा, ही अँडीज पर्वतरांग आहे. आणि हे बर्फांचे पूर्ण पर्वत आहे. म्हणजेच अंटार्क्टिकाचा प्रभाव इथं आहे. आणि इथं सुद्धा 6 महिने नाही, पण इथं रात्री कधी कधी रात्रीच्या 10 वाजता पण दिवस असते, असं वाला काम आहे. म्हणजे इथं कोणी जाणं येणं खूप पुष्कळ असं दुर्मिळ आहे. जास्त मानववस्ती आहे नाही. आणि हा बघा, उशुआया हा वाला जो गाव आहे, हा शेवटचं टोक, अर्जेंटिनाचा हा जो गाव आहे, हा जगाचं शेवटचं टोक असलेलं गाव आहे असं म्हणतात. आणि याच्या बाजूलाच बघा, हे पर्वतरांग दिसतंय. हां, पोर्ग्यू नॅशनल ॲल्बर्टो दे ॲगोस्तनी हा वाला पर्वतरांग आहे. आणि हे बघा, हे जे 2 पर्वत दिसत आहे, मी तर दाखवतो. हां, हे जे पॉईंट दिसत आहे तुम्हाला, मी दाखवत आहे तिथं. हां, त्या पर्वतावर बघा असं काही दिसलं आहे मला. मी सर्च करत राहतो, असं गुगल मॅपनीच घुमत राहतो, तर ह्या पर्वतरांगावर असं काही दिसलं की जे खरंच अचंब्यात पाडलं आहे, का हे नक्की वस्तू काय आहे. म्हणजे हे कोणतं मंदिर आहे, की कोणतं बौद्ध स्तूप आहे, की काय आहे, कोणत्या माणसानं बनवलेलं चित्र आहे. जसे का नाझका लाईन्समध्ये जे मोठे मोठे चित्र बनवलेले आहे त्याप्रमाणे हे चित्र आहे का, असं वाटलं. हे बघा, पर्वत आपण हा मोठा केला आहे. या पर्वत रांगावर हे बघा, हे काय आहे? तुम्हाला काय वाटतं हे काय आहे? मला तर हे पाहून खूपच वेगळंच वाटत आहे. मला काय, मी समजू नाही शकलो हे काय आहे. तर तर तुम्हाला समजलं तर सांगा. हे बघा, इथे चेहरे चेहरे दिसत आहे. हे कशाचे तरी चित्र आहे, कालभैरवचा. आणि हे जिथे 2-2 पॉईंट असे पॉईंट पॉईंट दिसत आहे, मी पॉईंट क्लिक करतो, त्याच्यावर जरी तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला नवीन नवीन चेहरे दिसेल. तुम्ही आपल्या गुगल मॅपवरून याला सर्च करा, या ठिकाणाला. आणि नक्कीच अर्जेंटिनाचा अँड्रीस पर्वतचा शेवटचा भाग आहे, जगाचे शेवटचे टोक. तिथे तुम्हाला मी आता जसं हा मॅप सेव्ह करून ठेवा. आणि नक्की हे काय आहे? खूपच विचार करण्यालायक गोष्ट आहे मित्रांनो. नक्की हे काय आहे? मंदिर आहे की कुठे फक्त हा डोळ्याचा भ्रम आहे, की हवा आणि म्हणजे ऊन सावलीमुळे पडणारा हा भ्रम आहे, त्या सॅटेलाईटवरून यंदा कोणा डिजिटल क्रिएटरनं काय काही काही केलं आहे का? हे नक्की काय आहे मला समजलं नाही आहे. तर तुम्ही पण सांगा. हे बघा, इकडं बाजूला आलो आपण, तर हे बघा, हे कशाचं तरी सशाचं
चेहरा दिसते. म्हणजे हे 2-2 जे पॉईंट दिसते त्याच्यावर लक्ष जरी केंद्रित केलं, हा बघा, हा एक चेहरा दिसत आहे. आणि पुष्कळ चेहरे, जर तुम्ही प्रत्येक पॉईंटला जरी पाहिलं ना, इथं 2-2, तर हे बघा, खाली एक चेहरा, आणि या काळोखामध्ये सुद्धा 2 चेहरे दिसतात. तुम्ही आपल्या मोबाईलवर पहा, तुम्हाला नक्कीच इथे सुद्धा काहीतरी दिसेल. झूम करून बघा. आणि हे काय आहे हे मित्रांनो मला नक्की सांगा. तुम्हाला काय वाटते ते पण सांगा. कारण की हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, पण नक्की, कारण की या पर्वतरांगावर तो ठिकाण दिलं पण नाही आहे, कोणतं नक्की कोणतं ठिकाण आहे, किंवा त्यांचे कोणते फोटो नाही आहे, सॅटेलाईट क्लिप त्याच्या, म्हणजे काहीच तिथं कोणी गेलेलं नाही. पण हे नक्कीच आश्चर्यकारक गोष्ट आहे मित्रांनो, की नक्की काय आहे हे. हे बघा, इथं चेहरा बघ, इथं आपले गणपती बाप्पासुद्धा दिसते, इथं लक्ष्मी देवीसुद्धा दिसते, इथे राक्षससुद्धा दिसते, आणि प्रत्येक प्राण्याचे सुद्धा चेहरे दिसतात. हे बघा, हे 2 मोठे डोळे दिसतात. याला बघितलं तर एक वाघ, सिंह असा याचा चेहरा दिसतो. हे बघा. आणि तुम्ही मित्रांनो खरंच बघा ना, तुम्हाला कोणते कोणते चेहरे दिसले या जागी, या ठिकाणी. तुम्ही आपलं गुगल मॅप ओपन करा, किंवा गुगल अर्थ ओपन करा. त्या गुगल अर्थवर, गुगल मॅपवर हा जो अर्जेंटिनाचा शेवटचा भाग आहे, म्हणजे दक्षिण अमेरिकेचा शेवटचा भाग, अर्जेंटिना आणि चिली देशाचा हा प्रदेशमध्ये येते. हे पूर्ण बर्फाळ पर्वतरांगा आहे, जे अर्जेंटिना अंटार्क्टिका जो खालचा आपला दक्षिण ध्रुव आहे त्याच्या अगदी जवळचा भाग आहे. हे बघ, वेगवेगळे डिझाईन, आणि हे मानवनिर्मित असल्यासारखं दिसत आहे मित्रांनो. म्हणजे आज आपण एवढ्या वरून सॅटेलाईटनं जेव्हा हे दृश्य बघत आहोत, तर याच्यात एवढी विविधता आणि काहीतरी वेगळं दिसत आहे. बघा, हे पर्वतरांग पूर्ण बर्फाचा पर्वत आहे. आणि मला तर वाटते मित्रांनो, हे एलियननीच कोणी बनवलेलं असेल, आणि एलियनचा जाण्याचा मार्ग असेल, त्यांना इथून सरळ दिसत असेल. काही तर बघितलं ना मित्रांनो, तर तुम्हाला समजलं आहे का ते काय आहे? तर मला नक्की सांगा ते काय आहे. कारण की मला तर असं वाटतं की ते कोणत्या एलियनने बनवले आहे, त्यांना वरून दिसायला हवं की आपलं ठिकाण कुठं आहे, तर की नक्कीच काय आहे. किंवा त्याला वैज्ञानिक भाषेत एक पॅराडोलिया असं काहीतरी म्हणतात, की जिथे ऊन सावली यामुळं भ्रम निर्माण होतो आणि असे चित्र दिसतात. पण नक्की हे काय आहे, तुम्ही आपल्या गुगल मॅपवरून सर्च करा आणि पहा, आणि तुम्हाला काय दिसते याच्यात, आणि हे काय आहे हे मला नक्की सांगा. कारण की मला हे समजलं नाही आहे काय आहे, आणि मला याची जाणण्याची खूप उत्सुकता आहे. तर जर तुम्हाला समजलं तर तुम्ही नक्की सांगा मित्रांनो. आणि अशा नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी जुडून राहा. आणि आपण एक खोजी, एक जिज्ञासू म्हणून हा असा प्रयत्न करत आहोत. आणि आज आपल्याला या गुगल मॅप, सॅटेलाईट दृश्याद्वारे आपण पृथ्वी तलावर या कुठेही घुमू शकतो. आणि एवढी सुविधा या विज्ञानाने बनवून दिलेली आहे. आणि हेच एक वैज्ञानिक कारण, याचं हे नक्की चित्र काय आहे हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. त्यामुळेच तुम्हाला काय वाटलं, तुम्ही आपल्या गुगल मॅप, गुगल अर्थवर सर्च करा हे ठिकाण, अर्जेंटिना चिली देशाचा शेवटचा भाग जो बर्फाळ आहे, आणि त्याच्या शेवटचा जो एक पर्वत आहे. कारण की तिथं कोणतं दुसरं ना त्याचं नाव दिलेलं आहे, ना त्याचे कोणते सॅटेलाईट फोटो किंवा असे कोणतेच फोटो वगैरे आलेले नाही. तरी माझी अर्जेंटिना, चिली या अमेरिका देशाला विनंती आहे की त्यांनी या जागेवरचं निरीक्षण करावं, पडताळणी करावी की नक्की हे काय आहे, आणि याबद्दलची माहिती ही जनसामान्यापर्यंत पोचवावं, हीच आमची विनंती आहे. आणि तुम्हाला मित्रांनो काय वाटलं, तुम्ही आपल्या गुगल मॅपवर पहा आणि पाहून मला नक्की सांगा की हे काय आहे. ओके, धन्यवाद. जय महाराष्ट्र. हर हर महादेव.